ही गाईज तर तुमच्यासोबत असं कधी घडलेलं आहे का, की तुम्ही कंपॅरिझन करताय तुमच्या लाईफसोबत तर एखाद्या पुढच्या व्यक्तीच्या लाईफसोबत? कारण माझ्यासोबत तर रोज होतं आणि हे मी स्वतःहून करते मला माहीत असूनही, की सगळ्यांची डेस्टिनी म्हणा, तकदीर म्हणा, सगळ्यांचं लिहून आलेलं आहे. आपण तर जस्ट फॉलो करतोय. बाकी जे काही होतंय, जे काही घडतंय, ते तर सर्व काही देव घडवतोय, असं मी ऐकत आलेली आहे. आणि हे मला चांगल्याने माहिती पण आहे. कारण माझ्यासोबत खूप सारे काही एक्सपिरियन्स झाले, की मला असं वाटतं, की खरंच आपण जिथे जातो ना, तिथे फक्त आपली एक इच्छा म्हणा किंवा आपली एक जिद्द म्हणा, की आपण ते करतो. बट ॲट दी एंड आपल्यासोबत तेच होणार जे देवाने लिहिलेलं आहे. बट स्टिल गाईज मी हे सर्व काही समजून घेतलेलं आहे. पण तरी मला एक शिकायत म्हणा किंवा एक रुसवा म्हणा त्याच्यावरच असतो, म्हणजे देवावरच असतो, की लाइक ठीक आहे ना, तू तर लिहिलेलं आहे त्यांच्या नशिबात, बट माझ्या नशिबात का नाही लिहिलंय तू हे? असं मला वाटतं, की लाइक हे थोडंसं बचपनावानी थॉट्स आहे गाईज. बट मला खरंच असं जेलस फील होतं, की यार पुढची व्यक्ती एवढी खुश वगैरे. बट ठीक आहे, सगळ्यांचं आयुष्य आपल्या-आपल्या हिशोबाने असतं. कुणी चांगलंच नशीब घेऊन येते, तर त्यांच्यासोबत चांगलंच होत असतं. बट असं नाही म्हणता येईल. कधी-कधी असं म्हणतात ना, की कष्ट केल्याने नशीबसुद्धा बदलायला वेळ लागत नाही. बट अजूनपर्यंत बट अजूनपर्यंत तर माझ्यासोबत असं काही झालं नाही. झालं तर खूप चांगलं होईल. मग मी असं समजेल, की हां, खरंच ही लाईन ट्रू आहे. बट आतापर्यंत मी असं अजिबात म्हणू नाही शकत. कारण माझ्यासोबत असे काही इन्सिडेंट होतच नाही भाई. म्हणजे मी किती कष्ट करू, मी रोज लाईफचे स्ट्रगल वगैरे करत राहते. बट स्टिल मला कुठेतरी माझा असं चमकता तारा वगैरे असं काहीच दिसत नाहीये भाई. म्हणजे काय देव कुठे ठेवलेलं आहे तू? काय म्हणजे लिटरली तुला काय करून घ्यायचंय माझ्या आयुष्यात? कारण मी जे काही पण करते ते गूच करते. म्हणजे मी अच्छे काम करने जाती हूँ गाईज, कांड हो जाता है. असं अशी अशी गत झालेली आहे माझी. थोडंसं बोलायला जाते कोणासोबत चांगल्याने तर त्यांना असं वाटतं बाई कुठेतरी विचित्र मुलगी भेटली असं तसं. अरे नाही माझे इंटेन्शन तसे नाहीये. तुम्ही ऐकून तर घ्या. म्हणजे गाईज माझ्या लाईफमधलं असं काही मोटिव्हेशनल थिंग्सच नाही की मी करू. कारण सगळं काही तर मी करून बसलेली आहे. अजून किती हद मी पार करू? बट स्टिल माझं रडणं काही थांबत नाही आणि ती राईम तर माझ्या लाईफमधनं कधीच जाणार नाही, की मी रडले तर हसते आणि हसले की रडणार तर नक्कीच आहे. सो तसंच काहीतरी समजा आणि परत मी रडली. याच्यात काही नवीन नाहीये. बट मी किती हर्ट करून घेऊ स्वतःला गाईज माझी काही लाईफ आहे की नाही? देव माझ्यावर रहम का नाही करत गाईज? थोडीशी लाईफ बदलू द्या. असा एक-एकाचा चुन-चुन के बदला लूँगी, चुन-चुन के बदला लूँगी. मी विचारच करून घेते की भाई आता संपलं. आता आता कोटा संपला. आता मी बिलकुल नाही रडणार. संपलं माझं आयुष्यच झालं इथनं. आता फक्त पुढचे खुशीचे पल राहतील. बट असा विचार करून लगेच देव मला असं म्हणतात, "तथास्तु, हे घे अजून एक दुःख घे, आता रडत बस." काय? व्हॉट इस धिस बिहेवियर गाईज? चला जाऊ द्या गाईज, मी तर रडतच राहील. पण तुम्ही खुश राहा आणि मला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या खुशीतच माझी खुशी आहे. बाय बाय.